नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले मला तुमच्याकडून एका प्रश्नाचे उत्तर पाहिजे. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की एका कंपनीबद्दल सर्वात जास्त इन्फॉर्मेशन कोणाला असते? तर मित्रांनो, एका कंपनीबद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन असते प्रमोटरला आणि प्रमोटर्सपेक्षा कमी इन्फॉर्मेशन असते एफ-आयज आणि डी-आयजवळ. आणि मित्रांनो, सगळ्यात कमी कोणत्याही कंपनीची इन्फॉर्मेशन असते रिटेल इन्व्हेस्टरजवळ म्हणजे पब्लिकजवळ. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे टोटल 7 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्याचे प्रमोटर किंवा मालकच त्या कंपनीचे शेअर बाय करत आहे मार्च 2025 मध्ये. तर चला, कोणत्या आहे त्या 7 कंपन्या आणि त्यांच्या प्रमोटर्सने मार्च महिन्यामध्ये त्या कंपन्याचे किती शेअर खरेदी केले आहे? तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.50%, एफ-आयची होल्डिंग आहे 30.85%, डी-आयची होल्डिंग आहे 9.41% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.27%. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचा पार्ट असलेल्या गोदरेज सीड्स अँड जेनेटिक्स लिमिटेडने 11,020 इक्विटी शेअर 7 मार्च 2025ला खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2.20 कोटी रुपये. आणि 1,31,000 इक्विटी शेअर खरेदी केले आहे 10 मार्च 2025ला, ज्याची व्हॅल्यू आहे 26.13 कोटी रुपये. चला आता बोलूया शोभा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे डिसेंबर 2024 नुसार 52.78%, एफ-आयची होल्डिंग आहे 10.03%, डी-आयची होल्डिंग आहे 24.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.04%. तर मित्रांनो, शोभा लिमिटेडचे प्रमोटर पी-एन-सी मेननने 10 मार्च 2025ला शोभा लिमिटेडचे 9,853 इक्विटी शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 1.18 कोटी रुपये. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये जानेवारी 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.52%, एफ-आयची होल्डिंग आहे 1.12% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.26%. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या प्रमोटर आणि डायरेक्टर बोनदादा राघवेंद्र राव यांनी बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडचे 11 मार्च 2025ला 8,600 इक्विटी शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 0.33 करोड रुपीज. चला आता बोलूया हिंदवेअर होम इनोव्हेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.54%, एफ-आयची होल्डिंग आहे 3.50%, डी-आयची होल्डिंग आहे 7.58% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.37%. आणि मित्रांनो, हिंदवेअर होम इनोव्हेशन्स लिमिटेडचे प्रमोटर संदीपने हिंदवेअर होम इनोव्हेशन लिमिटेड कंपनीचे 12 आणि 13 मार्च 2025ला 41,000 इक्विटी शेअर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 0.78 करोड रुपीज. चला आता बोलूया गीके वायर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे डिसेंबर 2024 नुसार 58.44%,
आणि पब्लिकची होल्डिंग आहे 41.56%. आणि मित्रांनो, GK वायर्स लिमिटेडचे प्रमोटर मिस्टर घनश्याम दासने 17 मार्च 2025ला GK वायर्स लिमिटेडचे 9,598 इक्विटी शेअर 7,38,726 रुपयांमध्ये खरेदी केले आणि त्यांची हिस्सेदारी आता 7.255%ने इन्क्रीज होऊन झाली आहे. या इक्विजिशननंतर 7.274%. चला आता बोलूया विफिन सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सप्टेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.40%, FISची होल्डिंग आहे 1.60%, DISची होल्डिंग आहे 2.88% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 58.13%. मित्रांनो, विफिन सोल्युशन्स लिमिटेडचे प्रमोटर्स मिस्टर राजा देबनाथ आणि मिस्टर गौतम उदानी यांनी 18 मार्च 2025ला या कंपनीचे 7,200 इक्विटी शेअर 22,15,660 रुपयांमध्ये खरेदी केले आणि आता यांची हिस्सेदारी 36.97%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 37%. चला आता बोलूया यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सप्टेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.63%, FISची होल्डिंग आहे 1.71%, DISची होल्डिंग आहे 0.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.69%. तर मित्रांनो, 18 मार्च 2025ला यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडचे प्रमोटर्स मिस्टर धर्मेंद्र दोशी आणि तरुण दोशी यांनी टोटल 19,200 इक्विटी शेअर खरेदी केले आणि मित्रांनो, यामधले प्रमोटर आणि होल टाईम डायरेक्टर मिस्टर धर्मेंद्र दोशी यांनी 11,200 शेअर खरेदी केले आणि यांची हिस्सेदारी 21.70%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 21.75%. आणि मित्रांनो, त्याचसोबत प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर तरुण दोशी यांनी यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडचे 8,000 शेअर खरेदी केले आणि यांची हिस्सेदारी 21.99%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 22.02%. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 कंपन्या बघितल्या ज्या कंपनीच्या प्रमोटर म्हणजे मालकने आपल्याच कंपनीचे शेअर मार्च महिन्यामध्ये खरेदी केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.